नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं चुलीत खूप छान असा आहार पडला होता, तर त्यामुळे मग मस्त 2 वांगी भाजून घेतले मी. म्हणलं की आज छान असं भरीत करूया आणि मी कशी भरीत करते ते पण तुम्हाला मी दाखवते. वांगी अशी गॅसवर वांगी भाजायला खूप वेळ लागतो, पण चुलीवर अगदी पटकन भाजून होतात आणि इतकं खमंग असं भरीत लागतं ना, की असं मला आता सांगताना पण तोंडाला पाणी येते, इतकं भारी लागतं. तर काही नाही, साधी सोपीच म्हणजे रेसिपी आहे. तुम्ही पण असंच करत असाल कदाचित. मला जसं माहिती नव्हतं आधी की असं पण भरीत करतात. मी तर फक्त लहानपणी चुलीत मस्त वांगं भाजायचं आणि त्यात तिखट, लाल तिखट आणि मीठ टाकायचं आणि टाकला तर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि तसंच ते मस्त भाकरीसोबत गरम गरम खाऊन घ्यायचं. असं करायचं आम्ही. पण आत्ता असं वेगळ्या पद्धतीने पण भरीत करतात. तर मग मी असं पण त्या कधी-कधी करते आणि मला जर असं वाटलं, की नाही चुलीत फक्त वांगं भाजून त्यात तिखट मीठ टाकून मस्त भाकरीसोबत खाऊ, तर तसं पण मी भरीत करते. शक्यतो असं पण छान लागतं, त्यामुळे तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर काय नाही, जिरे मोहरीचा तडका दिला, मस्त लसूण टाकला आणि 2 ते 3 कांदे होते, तर ते छान बारीक कट करून मस्त असे लाल म्हणजे फ्राय करून घेतले आणि त्यात लाल तिखट, हळद आणि यात आहे ना कांदा लसूण मसाला असेल ना तर अजूनच टेस्ट छान लागते. पण माझ्याकडे आत्ता काही अवेलेबल नव्हता, त्यामुळं मग मी जो काही पनीर मसाला आहे तर तोच टाकून घेतला आणि टोमॅटो टमॅटो फक्त एकच टाकले, म्हणजे असं आंबट वगैरे लागायला नको, फक्त थोडंसं टेस्टसाठी टोमॅटो टाकले आणि छान असं ते परतून घेतलं आणि त्यात जे काही मी वांगी चुलीवर छान भाजून घेतली होती तर ती मी मॅश वगैरे करून, किडकं वगैरे आहे का हे सगळं बघून व्यवस्थित छान मॅश करून घेतलं आणि आता मग यात मी ते ॲड करणार आहे आणि फक्त मीठ आणि असं शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट वगैरे टाकून घेणार आहे. असं साधं सिंपल असं मेनू पण खूप असं भारी लागतो. तर आज काही मी भाकरी केली नव्हती. सकाळी मी भाकरी नाही करत, संध्याकाळी मी भाकरी करते. पण चपातीसोबत पण भरीत छान लागतं. तर मग मी हे चपातीसोबतच भरीत केलं होतं आणि त्यात मीठ, कूट असं सगळं टाकून घेतलं आणि आज मला करायची होती ती म्हणजे माझी क्लिनिंग करायची होती बरोबर. आता म्हणजे थोड्या दिवसांनी संक्रांत वगैरे आहे, तर तेव्हा मी डीप क्लिनिंग करेलच. पण म्हटलं की आत्ता थोडीशी जरा म्हणजे थंडीत खूपच धूळ होते, त्यामुळे मग वरवर क्लिनिंग करून घेऊया आपण. तर मग आता हे सगळं आवरून घेते आणि पटापट अशी क्लिनिंग वगैरे करून घेते. आणि हो, असे जे काही फ्राय करायचे जी काही हे असतात ना पदार्थ, मी आपला ठेचा म्हणा किंवा एखादी चटणी म्हणा किंवा असं भरीत वगैरे, तर मी तव्यातच असं करायचं म्हणजे रेफर करते. का तर ते असं छान फ्राय होऊन निघतं. कढईत काय होतं थोडंसं नाही का शिजलं जातं आणि तव्यात असं ते खरपूस असं भाजलं जातं असं मला वाटतं. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते नेहमीच. मग त्यामुळेच मी तुमच्यासोबत माझी रेसिपी म्हणजे शेअर करत असते, की आपण एकमेकीचं बघूनच शिकत असतो. तर प्रत्येकातला वेगळापणा हा वेचता आला पाहिजे. तर आता सगळं काही आवरून झाले आणि आमच्या इकडे तर खूप खूप थंडी, त्यामुळं मी स्वेटर काही काढू शकत नाही. तर मग स्वेटर घालूनच माझं काम चाललं आहे आणि ही आता थंडीमुळं काय होतं, खूप धूळ येते, चिकट असे डबे होतात. पण नेहमीच काही आपण धुवत वगैरे बसू शकत नाही, त्यामुळे मग मी असं पुसून वगैरे काढते. जे काही आपलं भांड्याचं लिक्विड असतं ते घेते मी आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करते आणि म्हणजे एका पातेल्यात किंवा एका छोटा असं टप वगैरे असतं तर त्यात घेते आणि जे काही आपलं एखादं पुसायचं कापड असतं तर ते कापड त्यात तसं बुडवून स्वच्छ असं पिळून घेते आणि त्या कापडानेच असं व्यवस्थित सगळं पुसून वगैरे घेत असते मी. नेहमीच मी असंच करते. स्प्रे वगैरे काही यूज करत नाही मी. स्प्रे पण म्हणजे बरेच जण स्प्रे यूज करतात, लिक्विड वगैरे बनवतात, असं स्प्रे करतात आणि मग कपड्याने पुसून घेतात. पण मी लिक्विडच पाण्यात टाकते थोडंसं आणि तेच असं म्हणजे कपडा वगैरे ओला करून छान व्यवस्थित पुसलं जातं. आणि आणि सारखं डीप क्लिनिंग करायची म्हणली तर तेवढा वेळ पण पाहिजे. मुलांची शाळा असते, डबे असतात, स्वयंपाक असतो, रोजची क्लिनिंगची कामं असतात, आपली फरशी, भांडी, कपडे हे पण असतं. त्यामुळे मग प्रत्येकच वेळेस म्हणजे डीप क्लिनिंगच केली पाहिजे असं पण काही नाही. आपण असं वरवर क्लिनिंग पण करू शकतो, जेणेकरून आपलं घरही स्वच्छ राहील आणि असं जर धूळ वगैरे बसलेली असेल ना, तर ते असं स्वयंपाक वगैरे करायला असं इंटरेस्ट येत नाही किंवा असं छानही वाटत नाही घरात बघायला, की धूळ साचली आहे किंवा पसारा झाला आहे आणि तो होतोच.
प्रत्येक घरात म्हणजे पसारा हा होतोच. तर खूप असं म्हणजे नीटनेटकं आपण ठेवायचा प्रयत्न करतो, तरी पण पसारा होतोच. तर ह्या ज्या प्लास्टिकच्या बरण्या आहेत त्या खूपच घाण झाल्यात, त्यामुळं मी त्या डायरेक्ट धुवून घेणार आहे. आणि तेलाची जी कॅटली असते तर ती मी रिकामी झाली ना की ते धुवूनच घेते मी. असं पिठाचा डबा, तेलाची कॅटली ते काय मी जास्त पुसत बसत नाही. त्या सगळं लगेच मी भांड्यासोबत धुवून घेते, म्हणजे असं चिकट चिकट राहत नाही. तर माझा जो काही मसाला डबा होता तो पण मला रिफिल वगैरे करून ठेवायचा होता. ती सगळी पण कामं होती, त्यामुळे म्हणलं की आपण आता पुसून वगैरेच रिफिल करून ठेवू. तर त्यामुळे मग मी ही क्लिनिंगचं काम काढलं होतं. आणि सकाळच्या घाई गडबडीत जर आपल्या मसाला डब्यातलं एखादी जरी वस्तू नसेल तर ती परत रिफिल करून ठेवायची म्हणलं तर खूप म्हणजे टाईमपास होतो सकाळ सकाळ. त्यामुळे असं जर आपण म्हणजे कामं आवरल्यावर वगैरे असं क्लिनिंग करायला घेतली आणि असं रिफिल वगैरे करून ठेवलं तर ते आपल्या सकाळ संध्याकाळचं जे स्वयंपाकाचं शेड्यूल असतं त्यात डिस्टर्ब होत नाही किंवा पटापट अशा वस्तू लगेच भेटतात. त्यामुळे मग मी असंच मला जेव्हा वेळ असतो किंवा संध्याकाळचं जे काही माझं स्वयंपाकाचं रुटीन असतं तेव्हा मी ही सगळी कामं करते. आणि मसाला डबा असा भरून क्लीन वगैरे ठेवला ना की छान वाटतं. म्हणजे स्वयंपाक करताना असं व्यवस्थित क्लीन दिसलं ना की स्वयंपाक करायला पण हुरूप येतो आणि पटापट वस्तू सापडल्या की स्वयंपाक पण पटकन होतो. तर असं नेहमीच मी व्यवस्थित असं क्लीन करून ठेवते. तर आमच्या मागच्या शेजारच्या ताई पाणी मारत आहेत झाडांना, तर त्या पण माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये कॅप्चर झाल्यात बघा. असं तर असं मसाला डबा वगैरे मी भरून ठेवला आणि बाकीचं पण असं स्वच्छ असं पुसून घेतलं. क्लिनिंग करायची पण प्रत्येकाची वेगळी एक पद्धत असते. माझ्याकडे इथं किचन ओटा वगैरे नाही आहे, टेबल मांडलेला आहे, बेसिन आहे, त्यामुळे मी असं पुसणं रेफर करते. कधीतरी म्हणजे 2-3 महिन्यातनं वगैरे भांडे मी घासते, नाहीतर मी असंच पुसून वगैरे घेते. अशी म्हणजे स्वच्छ राहतं असं. आणि हा जो मसाला आहे तर तो पण मी काढून ठेवते आणि कॅरीबॅगमध्ये ह्याच्यासाठी ठेवला की त्याचा वास जाऊ नये. आणि हा मसाला वेगळाच आहे, पण अगदी एक चिमूटभर पण आपण भाजीत टाकलं ना तर त्याची एक वेगळीच टेस्ट येते. हॉटेलमध्ये जो काही भाजीला मसाला वापरतात तर तो मसाला आहे तो. आणि म्हणजे वहिनींनी बनवलेला आहे आमच्या. तर त्यांच्याकडूनच मी आणला आहे आणि खरंच खूप टेस्टी आहे. तर चहापत्ती पण माझी डब्यातली थोडी संपली होती, तर मी तीच चहापत्ती वगैरे पण भरून ठेवते. आणि मी नेहमीच चहापत्ती वगैरे वापरताना ना म्हणजे मी थोडीशी टी लवर आहे, त्यामुळे म्हणजे प्रत्येक अशी चहापत्ती मी वापरून बघते. तर ह्यावेळेस आम्ही जी काही वाघ बकरी चहापत्ती आहे ना तर ती यूज म्हणजे आणली होती. तर खरंच खूप म्हणजे खूप छान अशी चहापत्ती आहे. याच्या आधी आम्ही ती सुप्रभातवाली चहापत्ती पावडर वापरायचो, तर ती पण छान आहे, पण त्याच्यापेक्षा ही पावडर म्हणजे चहापत्ती पावडर छान आहे. तर जी काही आपली छोटी चहापत्ती असते ना, अशी अगदी बारीक बारीक असते ना, तर त्याची मला वाटतं चहा असा कडक होतो. आणि जी काही असा डस्टवाला असं जर चहा पावडर असेल ना, असा रफ रफ मोठा मोठा असतो, तर त्याचा पण असा वेगळीच टेस्ट असते त्याची. तर आता म्हणजे मी प्रत्येक चहा म्हणजे वापरून बघते की ह्या चहापत्तीचा पावडरचा चहा कसा होते, त्या चहापत्तीचा पावडरचा चहा कसा होते, असं माझं चालू असतं. पण वाघ बकरी चहापत्ती मला खरंच आत्तापर्यंत चहापत्ती पावडरमध्ये ती चहापत्ती आवडली. तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा. मला आवडली म्हणून मी तुमच्यासोबत पण शेअर केलं की म्हटलं चला तुम्हाला पण सांगू. ऑलमोस्ट माझी वरची जी काही म्हणजे टेबलवरची क्लिनिंग आहे तर ती झालेली आहे. आता जी काही खिडकीत वगैरे ठेवलेलं आहे मी, तर ते पण मी पुसून घेते. काय होतं, मी फोडणी वगैरे दिली की अगदी म्हणजे इकडली साईडला खिडकी आहे, त्यामुळे तिकडे सगळी फोडणी वगैरे उडून अशी जाते आणि त्यामुळे सगळं चिकट वगैरे होतं. तर ते सगळं मला 8-10 दिवसातनं वगैरे एकदा पुसून घ्यावंच लागतं. तर हे सगळं मी एका साईडला आता झालं, एक साईड झाली माझी, आता दुसरी साईड चालली आहे. तर नेहमीच मी असं क्लीन करते. आणि आपण जर सारखं सारखं क्लीन केलं ना तर ते म्हणजे व्यवस्थित राहतं, घाण होत नाही. अगदीच डीप क्लिनिंग करावं लागत नाही आपल्याला. आणि असं आपण कुणी करताना जर बघितलं ना तर मग आपल्याला एक वेगळाच रूप येतो की हां नाही आपण पण करूया. आणि तुम्ही इथं बघू शकता हे आर्टिफिशियल प्लांट आहे आणि आराध्याने सकाळी या झाडाला पाणी घातलं आहे. तर आणि ती मला म्हटली पण होती की मम्मा ते जे लाल फ्लावरचं झाड आहे ना तर त्याला मी पाणी घातलं आहे. तर मी म्हटलं अगं त्याला कशाला पाणी घातलं, ते आर्टिफिशियल प्लांट आहे. आणि मी आत्ता बघते तर खरंच तिने त्यात पाणी ओतलेलं आहे. आता बघू खालचं ते खराब होतं आहे का काय होतं आहे काय माहिती. मुलं असं काहीतरी उद्योग करून ठेवतात
आणि नेहमीच करतात. असं एकही दिवस जात नाही की मुलांनी काही आगाऊपणा केला नाही. असो, शेवटी लहान मुलंच आहेत ती आगाऊपणा नाही करणार तर कोण करणार. पण त्यावेळेस ते आपल्याला कळत नाही. आपण ओरडतो म्हणजे ओरडतोच. असो, चला आता ह्या ज्या बरण्या आहेत ना, मी आमच्या इथं जिओ मार्ट म्हणून आहे, तर तिथून मागवलेल्या आहेत. तर 19 रुपयाला एक बरणी मला पडली आणि ती पण काचेची आहे. तर खरंच खूप छान आहे. आपण असं त्याला हे आहे काय म्हणतात ते रबर वगैरे आहे, त्यामुळे अजिबात त्यातलं वास वगैरे काय जात नाही. त्यामुळं मग मी त्यात कसुरी मेथी, ओवा असं ठेवलेलं आहे आणि जिरे थोडे राहिले होते, ते पण त्यात मी भरून ठेवलेत. आणि हे असंच शोपीस आहे माझ्याकडे, ते मी ठेवते. व्हिडिओमध्ये वगैरे छान दिसतं. आणि व्हिडिओ काढते म्हणूनच नाही, मला आधीपासूनच असं देवघर आवरायची किंवा किचन वगैरे आवरायची, किचनसाठी काही शॉपिंग करायची, देवघरासाठी काही शॉपिंग करायची, असा छंद आहे. तर नेहमीच माझं चालू असतं काही ना काही. आणि हे जे काही पंचपाळ आहे मी एकदा धुवून ठेवलं आहे, त्यात काही हळदी कुंकू मी भरलेलं नाही. आता मी ते पण रिफिल करून ठेवेल. आणि मनी प्लांटची कटिंग लावायची होती मला, जी काय माझ्याकडं एक छोटी काचेची बरणी आहे साईडला ठेवलेली, तर ते पण धुवून वगैरे क्लीन करून त्यात मनी प्लांटची कटिंग एक लावून देईल. असं छान वाटतं असं किचनमध्ये वगैरे एखादं मनी प्लांटची कटिंग आपण पाण्यात वगैरे ठेवली तर त्याची ग्रोथ वगैरे होताना बघायला खूप छान वाटतं. दिसायला पण खूप छान दिसतं. थोडंसं म्हणजे माझं किचन ओटा वगैरे अगदी साधा सिंपलच आहे, पण असं मनी प्लॅन वगैरे ठेवलं आहे मी, एक प्लॅन ठेवलं आहे, असे काचेच्या छोट्या छोट्या बरण्या वगैरे ठेवल्यात, त्यामुळे खरंच खूप छान असं एक वेगळाच एक लूक येतो. हे मागे सूप वगैरे पण अडकवले. आणि ही जी काय मी अशी छोटी छोटी पेंट केलेली दिसते पेंटिंग, तर ती पण मी माझ्या स्वतः हाताने केलेली आहे. त्यामुळे एक वेगळीच माझ्या किचनला एक वेगळाच लुक येतो. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण असं स्वतः हाताने सजवलेल्या असेल ना, त्यात वेगळाच एक आनंद असतो. तर मी नेहमीच माझं काहीतरी क्रिएटिव्ह असं चालू असतं. तर आता हे मी सगळं सेट करून ठेवत होते. आणि हो, आपल्याला एकदा असं वाटलं ना, की नाही आता हे आवरू, ते आवरू, तर आपण सगळंच आवरायला घेतो. तर मी वरचा सगळ्याचा जो माझा किचनचा टॉप आहे, तो पण आवरून घेतला आणि म्हटलं, की नाही आता आपलं जे खालचे डब्बे वगैरे आहे, त्यावर पण खूप धूळ साचली, तर ते पण पटापट असं आवरून घेऊया. आणि मग ते पण मी आवरायला घेतलं. पिठाचे डबे वगैरे हात आपला इकडे-तिकडे असं किती म्हटलं क्लीन करायचं, व्यवस्थित टापटीप ठेवायचं म्हटलं तरी त्याला आपला हात असा लागतोच. त्यामुळे मग मी नेहमी असं 15 दिवसातनं 10 दिवसातनं असं पुसून घेते डब्बे, पण असं क्लीन राहतात. असं नाही की पुसून घेतलेत म्हणून त्याच्यावर डाग पडलेत वगैरे असं काही होत नाही. असं व्यवस्थित चकचक असं काही घासलेत आपण डब्बे असे राहतात. जे काही आपलं भांड्याचं लिक्विड असतात ते पाण्यात टाकायचं फक्त आणि त्यात कापड बुडून असं व्यवस्थित जोर देऊन पुसून घ्यायचं डब्बे. त्याने असे छान क्लीन असे डब्बे होतात. चला ही साईड तर आवरून झाली. आता मागची साईड जी काय आहे पिठाचे डबे वगैरे, तर ते पण मी पटापट असं आवरून घेते. आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि व्हिडिओ बनवायचं कारणच की आपण जर क्लिनिंगचा वगैरे व्हिडिओ बघितला तर आपल्याला पण एक हुरूप येतो की आपण पण व्यवस्थित असं घर छान नीटनेटकं ठेवू, क्लिनिंग वगैरे करू. तर नेहमीच आपण काही डीप क्लिनिंग करू शकत नाही, त्यामुळे अशी वरवरची क्लिनिंग पण कधीतरी केली पाहिजे. चला तर क्लीन केल्यावर असं काही माझं छोटंसं किचन छान दिसते. तर असं क्लिनिंग केलं ना की असं बघतच बसावं असं वाटतं. प्रत्येक गृहिणीचं तेच असतं. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री गुरुदेव दत्त.